कोर्टात सुनावणी सुरू, न्यायालयात अचानक हालचाल वाढते आणि सर्वांच्या नजरा दाराकडे वळतात. कारण नाशिकच्या गाजलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात कोर्टात हजर होते. अशोक खरात प्रकरणात हा मोठा ट्विस्ट मानला जातोय. 31 मार्चपासून फरार असलेली कल्पना खरात अखेर अटकपूर्व जामिनासाठी राहता न्यायालयात दाखल झाली. तिच्या उपस्थितीमुळे कोर्ट परिसरात मोठी खळबळ उडाली. सुनावणी दरम्यान तिच्या बाजूनं वकील प्रशांत गिरी यांनी जोरदार युक्तिवाद केला. कल्पना खरातचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशोक खरातच्या गुन्ह्यांबद्दल तिला काहीच माहिती नव्हती, अशी भूमिका कोर्टात मांडण्यात आली. मात्र यावेळी सर्वांना धक्का देणारी माहिती समोर आली. आपल्या पतीनं गंभीर गुन्हे केलेत अशी कबुलीच कल्पना खरातनं दिल्याची चर्चा कोर्टात रंगली. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळाले. दरम्यान पोलिसांचा दावा आहे की अशोक खरातच्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये कल्पना खरातची मदत होती. तिच्या बँक खात्यातूनच व्यवहार झाले. तसेच काही मालमत्ता तिच्या नावावर असल्याचेही आरोप आहेत. पण बचाव पक्षानं हे सर्व आरोप फेटाळून लावत सर्व बँक व्यवहार स्वतः अशोक खरातच हाताळत होता असा दावा केलाय. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय. कल्पना खरातला दिलासा मिळणार की अडचणी वाढणार हे काही दिवसातच आता स्पष्ट होणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.